Now we are going to learn simple future tense. आपण सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ शिकणार आहोत. मराठी वाक्य शेवटी ल उ न नार आहे म्हणजे वाट पाहीन, प्रवेश घेईल, प्रवेश घेऊ, जाणार आहोत, परत येईल, साजरी करतील अशा पद्धतीने ल उ न नार आहे हे शब्द मराठी वाक्य शेवटी आले तर ते साधा भविष्यकाळ असतो, सिंपल फ्युचर टेन्स असतो. आपण विल आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरत असतो. पहा, संध्याकाळी मी तुझी वाट पाहीन हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं. हे सिंपल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स आणि रिव्हर्स न्यूमेरिकल मेथड या दोन्ही पद्धतीने हे वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने बनवता येईल हे आपल्याला शिकायचं आहे. रिव्हर्स न्यूमेरिकल मेथडने कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये बनवताना त्या वाक्याचा सब्जेक्ट करता अगोदर घ्यायचा असतो, पुन्हा वाक्य शेवटी यायचं असतं आणि शेवटून मागे यायचं असतं. आपलं वाक्य तयार होत असतं. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे मी, त्या मी साठी आय. करता शोधल्यानंतर वाक्याचे दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्य शेवटी कोणता शब्द असतो हा पाहायचा असतो आणि वाक्या शेवटी येईन आलं, पाहीन, जाईन, येईन, खाईन, बसेन, उठेन तर ते सिंपल फ्युचर टेन्स असतं. आपण विल आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. या मी साठी आय, या इन साठी विल, त्याच्या अलीकडे इथे दोनच्या वर आहे वाट पाहणे. वाट पाहण्याचं आय पहिलं रूप आहे वेट. पहा, आय विल वेट, त्याच्या अलीकडे इथे तीनच्या वर आहे हे जी, या जी साठी फॉर आणि तुझ्यासाठी यू. पहा, आय विल वेट फॉर यू, त्याच्या अलीकडे पाचच्या वर आहे ली, या ली साठी इन आणि संध्याकाळसाठी इव्हिनिंग. पहा, आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. पहा काय करायचं असतं, वाक्याचा सब्जेक्ट करता शोधायचं असतं, वाक्य शेवटी जायचं असतं आणि शेवटून रिव्हर्स म्हणजे मागे यायचं असतं. आपलं वाक्य तयार होत असतं. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे मी, या मी साठी आय, या वाक्या शेवटी इन साठी इन विल आणि दोनच्या वर वाट पाहण्यासाठी वेट, तीनच्या वर या जी साठी फॉर आणि तुझ्यासाठी यू, या पाचच्या वर या ली साठी इन आणि संध्याकाळसाठी इव्हिनिंग. पहा, आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. पुढचं वाक्य आहे बीबीए नंतर एमबीए ला मी प्रवेश घेईन. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे मी, त्या मी साठी आय आणि वाक्य शेवटी इन आलं, प्रवेश घेईन, जाईन, येईन, खाईन, बसेन, उठेन तर ते सिंपल फ्युचर टेन्स असतं. आपण शॅल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. या मी साठी आय, या इन साठी विल, प्रवेश घेण्याचं पहिलं रूप आहे ऍडमिट. पहा, आय विल टेक ऍडमिशन. पहा, आय विल एंटर, त्याच्या अलीकडे तीनच्या वर ला साठी टू, एमबीए साठी एमबीए, नंतर साठी आफ्टर आणि बीबीए साठी बीबीए. पहा, आय विल एंटर टू एमबीए आफ्टर बीबीए. पुढचं वाक्य आहे आम्ही सहलीला जाणार आहोत. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे आम्ही, त्या आम्ही साठी वी आणि वाक्या शेवटी नार आहोत आलं, सिंपल फ्युचर टेन्स असतं. आपण शॅल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. या आम्ही साठी वी, या नार आहे साठी विल, जाण्याचं पहिलं रूप गो, या ला साठी टू आणि सहलीसाठी पिकनिक. पहा, वी विल गो टू पिकनिक. एका आठवड्यानंतर तो मुंबईला परत येईल. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे तो, या तो साठी ही आणि वाक्या शेवटी येईल आलं, परत येईल, जाईल, खाईल, बसेल, झोपेल हे सिंपल फ्युचर टेन्स असतं. आपण शॅल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. या तो साठी ही, या येईल साठी विल, परत येण्याचं पहिलं रूप रिटर्न, या ला साठी टू, मुंबई साठी मुंबई, या नंतर साठी आफ्टर आणि एक आठवड्यासाठी अ वीक. पहा, ही विल रिटर्न टू मुंबई आफ्टर अ वीक. माझे मित्र माझ्यासोबत दीपावली साजरा करतील. या वाक्याचा सब्जेक्ट करता आहे माझे मित्र आणि वाक्या शेवटी येईल असेल, साजरे करतील, येतील, जातील, खातील, पडतील तर ते सिंपल फ्युचर टेन्स असतं. आपण विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. माझे मित्र साठी माय फ्रेंड्स, या येईल साठी विल आणि साजरे करण्याचं पहिलं रूप आहे सेलिब्रेट. दीपावली साठी दीपावली, सोबत साठी विथ आणि माझ्यासाठी मी. पहा, माय फ्रेंड्स विल सेलिब्रेट दीपावली विथ मी. पहा पुन्हा एकदा, आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. आय विल एंटर टू एमबीए आफ्टर बीबीए. वी विल गो टू पिकनिक. ही विल return to Mumbai after a week. My friends will celebrate Diwali
विथ मी. एवढी सोपी सहजपणे लक्षात राहणारी टेक्निक आहे आणि ही टेक्निक महाराष्ट्रावर प्रसारित झाली पाहिजे हा एक माझा उद्देश आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे टेक्निकवर आधारित मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. त्याच्या पहिल्या 5-6 पेजेस वरती याचे नियम आहेत. त्याच्या वाक्याच्या खाली नंबर टाकलेले आहेत. 1 2 3 4 5 6 हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील त्याचे एक 7-8 नियम सुरुवातीला 7-8 पेजेस वरती घेतलेले आहेत. नंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचं, क्रियापदाचं कितवं रूप वापरायचं, सहाय्यकारी क्रियापद वापरायचं या ठिकाणी शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. नंतर प्रत्येक काळावरची अशी अर्धा वाक्य अशी मराठीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत. त्याच्या खाली इंग्रजीमध्ये नंबर्स अंडरलाईन्स आहेत. नंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट आज्ञार्थी वाक्य, उद्गाराचे वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, इव्हन IAS, IPS, MPSC, UPSC हे जे एक्झाम्स असतात त्या ठिकाणी जे काही विचारलं जात असतं तो सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पण घेताना काय केलेलं जो कोणता भाग असेल त्या पहिल्या पेजवरती मराठीमध्ये नंबरचा अंडरलाईन्स घेतलेला आहे आणि तोच भाग त्याच्या पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबरचा अंडरलाईन्स घेतलेला आहे. पण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कुठलाही भाग जरी इथे मराठीमध्ये असला आणि इथे जरी इंग्रजीमध्ये असला तरी इंग्रजी अजिबात वाचायचं नाही. आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं पण मराठीच्या खाली जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. ही सगळी वाक्य इथे मराठीत आहेत इकडे पाहायचं पण डोक्यात कशा पद्धतीने करायचं. आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. आय विल एंटर टू MBA आफ्टर BBA. वी विल go to picnic. He will return to Mumbai after a week. My friends will celebrate Deepavali with me. अशा पद्धतीने हे पूर्ण पुस्तक मराठीकडे पाहत यातली सगळी निबंध, भाषण, पत्र जे काही आहेत ते सगळे मराठीकडे पाहत इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला जी आपली स्पीड असेल, आपला जो वेग असेल तो फार कमी असेल. आपल्याला शब्द आठवणार नाहीत, वाक्य लवकर म्हणणार नाहीत. पण जसं आपण एक पेज वाचत जाऊ तसतशी आपली स्पीड वाढत गेलेली असते आणि 15-20 दिवस हे पुस्तक मन लावून वाचन केल्यानंतर अशी स्पीड येत असते यातली सगळी वाक्य, निबंध, भाषण, पत्र सगळे जे काही हे मराठीकडे पाहत ज्या वेगाने मी आता तुमच्याशी बोलतोय त्या वेगाने हे सगळे इंग्रजीमध्ये बोलता येतात आणि एवढे सगळे आपण बोलले की आपल्या डोक्यामध्ये एक सॉफ्टवेअर तयार झालेलं असतं. पुन्हा आपल्या डोक्यात कुठलेही वाक्य, पुन्हा या नंबरची गरज पडत नाही. पुन्हा आपल्या डोक्यात कुठलेही वाक्य ज्या वेगाने आपण मराठी बोलतो त्या वेगाने आपण इंग्रजी बोलू शकतो. एवढी ही सिंपल टेक्निक आहे. आता तुमच्या डोक्यात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला असेल की एवढ्या सहजपणे इंग्रजी बोलायला शिकवणारे पुस्तक मला लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळू शकेल हा प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण झालेला असेल. त्यासाठी एक सोपी पद्धत आम्ही निर्माण केलेली आहे की तुम्हाला हे पुस्तक सहजपणे लवकरात लवकर कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल याचा विचार करून आमचा जो मोबाईल नंबर आहे 8983006177 हा आमचा मोबाईल नंबर आहे. 8983006177 हा आमचा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुमचं नाव आणि तुमचा ऍड्रेस, ज्या ऍड्रेस मध्ये तुमचं राज्य जे महाराष्ट्र आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचा एक SMS आम्हाला या नंबरवरती 8983006177 या नंबरवरती एक मेसेज तुम्हाला पाठवायचा. हा मेसेज आम्हाला भेटल्यानंतर 5 ते 6 दिवसाच्या आत हे पुस्तक आणि या पुस्तकासोबत आमचं सविस्तर मार्गदर्शन असतील एक DVD ज्याच्यामध्ये आमचे असे भरपूर व्हिडिओज असतील अशी एक DVD आम्ही तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवू. पोस्ट म्हणणे हे पुस्तक आणि त्यासोबत DVD तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला याची किंमत जी आहे ती 200 रुपये पोस्टमनकडे द्यायची. मी अपेक्षा करतो की लवकरात लवकर तुम्ही हे पुस्तक प्राप्त कराल आणि तुमच्या मार्गामध्ये सगळ्यात मोठी जी समस्या इंग्रजी बोलण्याची ती आपण सोडवाल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.